श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण चाललोय अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी सोलापूरला. तर आता आपण आलेलो आहे बस स्टॉपवर. बसची वाट बघतोय. रात्रीच्या 6 वाजले ती. आता आपण पोचलेलो आहे अक्कलकोटला. सकाळच्या 6 वाजले ती. आता गाडी मागं ही बघा, गाडी मागं तुम्हाला दाखवते. ही गाडी आहे, या गाडीतूनच उतरलो आता जाणार आहे भक्त निवासला. तर भेटूया आता भक्त निवासमध्ये. चला, तर आता आपण आलेलो आहे भक्त निवासमध्ये. सकाळी फ्रेश होण्यासाठी घेतलं, फ्रेश झालो आहे. आता आपण इथून जायचं आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, आता तुम्हाला दर्शनाला घेऊन जातो. तर आता आपण आलेलो आहे अन्नछत्राच्या समोरील श्री स्वामी समर्थांच्या मोठ्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला. तर ह्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आता आपण डायरेक्ट सरळ जाऊया स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर आता आपण रांगेत लागलेलो आहे. आता आलेलो आहे. वटवृक्षाचं दर्शन पाहायला भेटतं. महिला व पुरुषांच्या 2 लाईनी सेपरेट असतात, त्यामुळे पुरुषांच्या लाईन घेऊन बाहेर पडतो. तिथं भाऊ भक्तांची आपल्याला गर्दी पाहायला भेटते. तर हे गर्दी पाहून आपलं मन तृप्त झालेलं आहे. आता आपण आलेलो आहे. बाहेर पडल्याच्या नंतर डाव्याच साईडला श्री हनुमानांचं एकमुखी मारुतीचं दर्शन घ्यायला भेटतं. तर ह्या मंदिरात आपण दर्शन घेऊया आणि पुढं चलूया. तर आता आपण आलेलो आहे बाहेर. थोडीशी खरेदी करूया स्वामींच्या अक्कलकोटमध्ये. आता आपण चाललोय बाळप्पा महाराजांच्या गुरुमंदिरात दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठात. तर आता तुम्हाला घेऊन जातो. इथूनच आपल्याला खाली जे पांढऱ्या कलरचे चौकोन दिसत आहेत ते स्वामींच्या पाऊलखुणा येतात, त्यामुळे ते पांढऱ्या कलरचे चौकोन केलेत. आणि आत आल्याच्या नंतर प्रथमतः आपल्याला डाव्या साईडला गणपतीचं दर्शन घ्यायला भेटतं आणि सरळ गेल्याच्या नंतर बाळप्पा महाराजांचं दर्शन भेटतं. जे बाळप्पा महाराजांच्या डाव्या साईडला विछाण आहे, म्हणजेच जो बेड टाईप स्ट्रक्चर आहे, तिथे स्वामी झोपायचे, म्हणजे त्यांचं आसन होतं ते. तर ते पण आपल्याला पाहायला भेटतं. इथं बाळप्पा महाराजांचं दर्शन घेऊन आपण त्यांच्याच मागच्या बाजूला आलो की आपल्याला राम मंदिर आणि त्याच्या पुढेच गोपालन, त्या काळापासून चालत आलेलं गोपालन पाहायला भेटतं. तर आपण तिथं एक आजी शेण सारवत होत्या, ते बघितलं. आणि तिथून आपण आता रामाचं दर्शन घेऊया. रामाचं दर्शन घेऊन तुम्हाला पुढच्या लोकेशनला घेऊन जातो. चला. आत्ता आपण चाललेलो आहे सोळप्पा महाराजांचं दर्शन घ्यायला, म्हणजेच स्वामी ज्या घरी राहत होते त्यातलं दर्शन घ्यायला. तर आता आपण चालत चाललो आहे, कारण तिथून काही जास्त लांब नाही आहे. 1 किलोमीटरचं तर अंतर आहे, फक्त चालत जाऊ शकतो. आता आपण पोचलेलो आहे मंदिरात. गर्दी असल्यामुळे आज जाता आलं नाही, पण इथून तुम्ही दर्शन घ्या. हे सोळप्पा महाराजांचं घर, जिथं स्वामी राहत होते. तिथं स्वामींच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, घरं ठेवलेले आहेत त्या काळापासूनच्या. स्वामींच्या पादुका ठेवल्यात. पादुकांचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला गणपतीचं दर्शन देतो. आता हे गणपतीचं दर्शन म्हणजे कुठलं मंदिर, तर हे आहे आपल्या भक्त निवासच्या समोरील गणपती मंदिर, जे आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारीच पाहायला भेटतं. तर इथं आपण दर्शन घेऊया. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.